नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 11 नोव्हेंबर 2025 रोजीच्या घडामोडी आपण बघणार आहोत। परवा दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला, त्यामध्ये करंट अफेअर्सचे प्रश्न बघून घ्या। डेलीच्या करंट अफेअर्स सिरीज मधील क्वेश्चन तुम्हाला तिथं बघायला मिळतील। त्याचबरोबर आज आपण 10 नोव्हेंबरच्या घडामोडी सुद्धा आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत। सुरू करूया। पहिला क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP30 कुठे आयोजित केली जात आहे? तर COP30 बेलेम ब्राझील मध्ये आयोजित केली जात आहे। COP29 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 29 बाकू अझरबैजान मध्ये आयोजित करण्यात आली होती। तर 10 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बेलेम ब्राझील मध्ये COP30 जी आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टी 30, ती आयोजित केली जात आहे। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपलं नेतृत्व कोण करत आहेत? पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव। त्याचबरोबर जर बघितलं तर ही जी काही COP30 आहे, तर त्यामध्ये पॅरिस करार 2015चा जो काही करार आहे, तर त्यावर एक महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। तर हा जो ऐतिहासिक हवामान करार आहे, ज्यामध्ये 196 देशांनी तापमानवाढ जी आहे ती 2 सेल्सिअस पेक्षा कमी ठेवण्यासाठी आणि 1.5 सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सहमती दर्शवलेली आहे। तर याशी संबंधित काही अजून अपडेट जी आहे ती आपल्याला या परिषदेमध्ये मिळू शकते। COP29 बाकू अझरबैजान मध्ये झालेली आहे। पुढे जाऊया, महत्त्वाच्या परिषदा बघा। एससीओ शिखर परिषद चीनमध्ये झाली, तियानजिन या ठिकाणी। इथं असे 100% गॅरंटी नाही, पण नरेंद्र मोदीजी यांच्या जीवाला धोका होता या परिषदेदरम्यान। काहीतरी कट रचण्याचा प्रयत्न जो आहे तो अमेरिकेकडून करण्यात आला होता, व 100% शुअर नाही। नाटो शिखर परिषद जी आहे ती हेग नेदरलँडमध्ये झालेली आहे। 17वी ब्रिक्स शिखर परिषद रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये झालेली आहे। 18वी भारतात होणार आहे। शांघाय सहकार्य संघटना एससीओ चे संरक्षण मंत्र्याची बैठक जी आहे तर ते चीनमध्ये झालेली आहे, क्विंगदाओ शहरामध्ये। 7वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे। 18वा प्रवासी भारतीय दिवस भुवनेश्वर ओडिशामध्ये झालेला आहे। थीम होती विकसित भारतात अनिवासी भारतीयांचे योगदान। आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये झालेली आहे, नरेंद्र मोदीजी उपस्थित होते। 28व्या कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्सचं आयोजन भारत करणार 2026 मध्ये। पहिला तंत्रज्ञान संवाद IISC बँगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर मध्ये आयोजित केला जात आहे। आणि अबुधाबी येथे रायसिना मध्य पूर्व परिषद 2025 पहिले संस्करण आयोजित करण्यात आलेले आहे। दुसरा प्रश्न, मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर मनोहर पर्रिकर जे आहे ते माजी तुम्ही म्हणा संरक्षण मंत्री होते। आणि आपण जर बघितलं तर त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। तर त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला जो काही युवा शास्त्रज्ञ पुरस्कार आहे हा डॉक्टर साई गौतम यांना देण्यात आलेला आहे। तर आपण जर बघितलं बेंगलोरमध्ये IISC चे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना संगणकीय साहित्य विज्ञानातील अभूतपूर्व संशोधनासाठी मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं गोवा सरकारने देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार सुरू केला। विजेत्याला 5 लाख रुपये आणि प्रशस्ती पत्रक दिलं जातं। तिसरा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? तर भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर प्रकल्प जो आहे तो ओडिशामध्ये उभारला जाणार आहे। बघा मित्रांनो, ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी हा उभारला जाईल। तर सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टरला इंडिया सेमीकंडक्टर मिशनकडून मान्यता मिळाली आहे आणि ती एक ATMP असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग सुविधा असेल। पुढे जाऊया, हा 2067 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे जो औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीला चालना देईल। आपण जर बघितलं सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर त्यांच्या उच्च शक्ती आणि उच्च तापमानात काम करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात। त्यांचा वापर इलेक्ट्रिक व्हेकल EV, रेल्वे, संरक्षण उत्पादने, क्षेपणास्त्र, उपग्रह, सौर ऊर्जा इन्व्हर्टर्स यामध्ये केला जातो। पुढे जाऊया, चौथा प्रश्न, सायकोट्रॉपिक ड्रग्ज बनवणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध लावण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन कोणी सुरू केलं? तर ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन जे आहे मित्रांनो ते महसूल गुप्तचर संचालनालय दिल्लीने सुरू केलेले आहे। त्याचबरोबर अलीकडे 300 आपण जर बघितलं तर किलो RDX जे आहे RDX आणि AK-47 जे आहे ते फरीदाबाद या ठिकाणाहून मिळालं। तर त्याबाबत ऑपरेशन कोणी केलं? तर त्याबाबत ऑपरेशन जे आहे ते हरियाणा
आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. आपण जर बघितलं महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील एका गुप्त कारखान्यावर छापा टाकून मोठे यश मिळवलं. आपण जर बघितलं तर ही DRI मार्फत चालवली जाणारी देशव्यापी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे. त्याचा उद्देश आहे सायकोट्रॉपिक पदार्थ तयार करणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध घेणे, त्या ठिकाणांचा शोध घेणे आणि त्यांना बंद करणे. हे पदार्थ NDPS कायदा 1985 अंतर्गत यावर बंदी आहे. आपण जर बघितलं महसूल गुप्तचर संचालनालय जे आहे तर त्याची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि हे अर्थ मंत्रालयाअंतर्गत येतं. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर कडून चांगलं रेटिंग मिळालेलं भारतातील एकमेव नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ कोणतं? तर भारतात चांगलं रेटिंग मिळालेलं नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे खांगचेड-झोंगा राष्ट्रीय उद्यान. तर खांगचेड-झोंगा राष्ट्रीय उद्यानाला चांगलं म्हणजे गुड या कॅटेगरीमध्ये रेटिंग मिळालेलं आहे. आपण जर बघितलं हे राष्ट्रीय उद्यान सिक्कीम मध्ये आहे. पुढे जाऊया. भारतातील इतर जी काही आपण जर बघितलं जागतिक वारसा स्थळ आहे तर ते बघा पश्चिम घाट, मानस वन्यजीव अभयारण्य, सुंदरबन यांना जर बघितलं महत्त्वपूर्ण चिंता म्हणून वर्गीकृत करण्यात आलेलं आहे, म्हणजे चिंताजनक कॅटेगरीमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाला 2016 मध्ये युनेस्कोने भारतातील पहिलं मिश्र जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता, नैसर्गिक आणि सांस्कृतिक. हे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. मग तुम्ही मला सांगा की भारतातील 44वा जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे ज्याला अलीकडे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे? 6वा प्रश्न, बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बाली यात्रा महोत्सव जर आपण बघितला तर हा ओडिशामध्ये साजरा केला जातो. तर मुख्यतः ओडिशातील कटक या ऐतिहासिक शहरामध्ये महानदीच्या काठावर बाली यात्रा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्तिकी पौर्णिमेला. बाली यात्रा या शब्दाचा अर्थ आहे बालीचा प्रवास. परंपरा या सणादरम्यान काय केलं जातं तर लोक केळीच्या देठापासून आणि शोल पिठापासून बनवलेल्या लहान होड्या, बोईता त्यांना म्हटलं जातं, तर त्याच्या आत दिवे लावतात आणि त्या नद्या आणि तलावांमध्ये तरंगतात, ज्याला बोईता बंदना असं म्हटलं जातं. ओडिशाची स्थापना 1 एप्रिल 1936 आहे. भुवनेश्वर राजधानी आहे. मोहनचरण मांझी मुख्यमंत्री आहे. हरिबाबू कंभपती राज्यपाल आहे. आणि आपण जर बघितलं विधानसभेतील जागा 147, लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 जागा आपल्याला ओडिशामध्ये बघायला मिळतात. 12 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपण ही बॅच लॉन्च करत आहोत, म्हणजे ऍडमिशन सुरू करत आहोत. तर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. 499 रुपये फक्त फी असेल. या आपल्या नवीन नोट्स आहे चालू घडामोडी आणि बायोलॉजीच्या. हे फाउंडेशन बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एकाच बॅचमध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत. डिटेल लेक्चर, शॉर्ट लेक्चर, त्यानंतर 21,000 PYQ, स्टेट बोर्ड, NCERT सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची आपण बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या क्लास नोट तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता किंवा नोट्स पॅक घेऊ शकता. सगळ्यांवर 10% डिस्काउंट आहे. यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी या तिथं ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथं CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा, फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा पुढील क्वेश्चन आहे, दिल्ली प्राणी संग्रहालयात एन्सेफॅलोमायकार्डिटिस व्हायरस EMCV, तर एन्सेफॅलोमायकार्डिटिस व्हायरस, आता थोडं उच्चारात मागं पुढं झालं तर थोडं समजून घ्या. आपण जर बघितलं EMCV या व्हायरसमुळं कोणत्या प्राण्याचा मृत्यू झाला? EMCV व्हायरसमुळं आफ्रिकन हत्ती शंकरचा मृत्यू झालेला आहे. तर शंकर जो आहे तो एक आफ्रिकन एलिफंट आहे जो नॅशनल झुऑलॉजिकल पार्क दिल्लीमध्ये होता. आपण जर बघितलं तर तो अलीकडे या व्हायरसमुळं EMCV व्हायरसमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारताची जागतिक क्रमवारी काय आहे? तर ज्या इंडस्ट्री असतात इंडस्ट्रीला वेगवेगळ्या आपल्याला जर बघितलं तर गॅसेसच्या वगैरे पाईपलाईन आपल्याला बघायला मिळतात. तर स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जर बघितलं तर चायना आहे, 2ऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर भारत आहे. पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन आहे, 7 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर शताब्दी सोहळा मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. आयोजन हॉकी इंडिया आणि स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने
याचं आयोजन जे आहे ते केलं होतं. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. 7 नोव्हेंबर 1925 ला भारतीय हॉकी महासंघाला आपण जर बघितलं 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. देशातील पहिली हॉकी प्रशासकीय संस्था म्हणून ती स्थापन झाली होती. तर पुढे जाऊया आता 10वा क्वेश्चन. ICA वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला? तर वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर म्हणजे ज्या काही सहकारी संस्था असतात तर त्यांची रँकिंग ICA नावाची संस्था देते. त्यामध्ये अमूल जी आहे ती भारतातील संस्था पहिल्या क्रमांकावर, तर इफ्को नावाची संस्था जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय सहकार आघाडी इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह असोसिएशन तर यांच्या मार्फत देण्यात आलेल्या रँकिंगमध्ये अमूल पहिल्या क्रमांकावर, इफ्को दुसऱ्या क्रमांकावर. एवढंच लक्षात ठेवा, बाकीचे लक्षात नका ठेवू. ही रँकिंग कशाच्या आधारावर काढण्यात आली? तर यांचा बिझनेस किती आहे त्यावरून आणि किती लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहे, किती लोकांना काम दिलेलं आहे, तर त्यावरून ही रँकिंग काढण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर आता सहकार विद्यापीठ स्थापन केलं जात आहे हे कुठे? तर गुजरातमध्ये. कुठे? गुजरातमध्ये. त्रिभुवन दास यांचं त्याला नाव देण्यात येत आहे. ते अमूलचे संस्थापक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड हा इफ्कोचा फुल फॉर्म आहे. पुढे जाऊया 11वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये परादीप फॉस्फेट लिमिटेड ने कोणत्या माजी भारतीय खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर बनवलं? तर त्यांनी बनवलेले राहुल द्रविड यांना ब्रँड अँबॅसेडर. परादीप फॉस्फेट लिमिटेडने राहुल द्रविड यांना ब्रँड अँबॅसेडर जे आहे ते बनवलेलं आहे. राहुल द्रविड कंपनीच्या नॅनो खत आणि सेंद्रिय खत उत्पादनाचा प्रचार करणार आहे. तर जे काही ब्रँड अँबॅसेडर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आहे संजू सॅमसंग, इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर शुभांशु शुक्ला, विकसित भारत बिल्डथॉनचे नवीन ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर सयामी खेर, आयर्नमॅन इंडिया अधिकृत ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर शरद कमल 28व्या ITTF ATTU आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे ब्रँड अँबॅसेडर. शुभमन गिल ओकले चष्म्याचे ब्रँड आहे तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर. कतरिना कैफ मालदीवच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर MS धोनी डेटॉलचे आपण जर बघितलं तर आयसी कूल नावाचं त्यांचं जे काही साबण येतो त्याचे ब्रँड अँबॅसेडर. नीरज चोप्रा ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर. श्रद्धा कपूर युरिका फोर्ब्सच्या ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर रोहित शर्मा टेलिफोन कम्युनिकेशन लिमिटेड इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर. आणि मो फराह 20व्या मुंबई मॅरेथॉनचे ब्रँड अँबॅसेडर. 12वा प्रश्न आहे. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे नवीन नाव काय असेल? तर या बँकेचं नवीन नाव असेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक. तर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक जी आहे म्हणून हिला ओळखलं जाईल आता इथून पुढं. तर भारत सरकारने या बँकेची स्थापना 2021 मध्ये केली होती. यासाठी 2021 मध्ये कायदा देखील करण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे ही संस्था नियंत्रित केली जाते. तर पहिली होती नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट बँक. आता ही ओळखली जाईल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक. तुमच्यासाठी 2 टेस्ट क्वेश्चन. सेमीकंडक्टरचा जो प्लांट आहे तो कुठे उभारला जाईल हे तुम्ही सांगायचं आहे आणि COP30 कुठे होणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर नवीन बॅचेस जॉईन करायचं असेल तर अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल इंस्टाच्या पेजला सुद्धा जॉईन होऊन राहा. म्हणजे इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषय रील आणि टेलिग्राम चॅनलवर लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.